नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कमी तिखटवाल्या मिरच्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा पोपटी कलरच्या अशा लांबड्या लांबड्या मिरच्या होत्या, त्या घेतल्या होत्या। ह्या 150 ग्रॅम मिरच्या आहे आणि त्याच्याबरोबर ह्या मी 5 मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या। तर तुम्ही फक्त ह्याच घेऊ शकता आणि जर थोडं तिखट पाहिजे तर तुम्ही ह्या पण घेऊ शकता। आणि ह्यांना स्वच्छ धुवून पुसून बघा ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, छोटे छोटे असे। छोटे मोठे किंवा अख्खी जरी भाजली तरी पण चालेल। त्यासाठी बघा एक वाटीभर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत बघा, बारीक गॅसवर असे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत। आणि हे जर वजनी जर सांगाल तर 150 ग्रॅम शेंगदाणे आहेत। कमी जास्त तुम्ही टाकू शकता, थोडेसे कमी टाकले तरी चालेल आणि जास्त टाकले तरी पण चालेल। शेंगदाणे बघा मी काढून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम आणि त्याच्यामध्ये तिखटवाल्या पण मिरच्या टाकायच्या। मिरच्या काय करायचं माहिती आहे का, डाग पडसवर आपल्याला भाजून घ्यायच्यात। मीडियम गॅसवर बघा डाग पडसवर अशी मिरची भाजून घेतलेली, अशी भाजून घ्यायची म्हणजे जी काही आपला जी ठेचा म्हणा खरडा म्हणा खूप दिवस टिकतो। तर हे मी काढून घेते। मिरची काढून घेतलेली आहे बघा, गॅस केलेला आहे बारीक। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं एकदम तेल आणि गरम होऊन देऊया। आता त्यात काय करणार, एकदम थोडंसं बघा मी जिरं टाकणार आहे आणि ह्या मिडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, असा मोठा मोठा कापून। बारीक जरी कापला तरी चालेल आणि नाही टाकला तरी पण चालेल। आता हे मी चांगला भाजून घेते। आपला कांदा भाजतोय तोवर आपण एक कुटून घेऊया। तर अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे आणि जिरं कच्चंच आहे, याला भाजायचं वगैरे नाही। थोडंसं आपण जिरं ह्यातलं कांद्याबरोबर टाकलेलं आहे आणि एक गड्डी लसूण घेतलेला आहे। थोडासा लसूण असा खरड्याला ठेचायला जास्त टाकला तरी पण चालतो। आणि आता ह्या मिरच्या टाकून घेऊया सगळ्या। आता ह्या काय करायचे माहिती आहे का, आपल्याला हे आबडधोबड पहिलं कुटून घ्यायचं आहे। आबडधोबड बघा मी कुटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि हे पण कुटून घेऊया। तर थोडे थोडे मी टाकणार आहे। अशा पद्धतीमध्ये बघा मी आबडधोबड कुटून घेतलेलं आहे। शेंगदाणे टाकल्याच्या नंतर कांदा बघा चांगला भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये हे आपण हे कुटलेलं टाकून घेऊया। जास्त असं बारीक नाही कुटायचं आपल्याला, असं आबडधोबड कुटलं की नाही की चव छान येते। टाकून घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे। आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर खडा मीठ खात असेल का नाही, मोठं मीठ म्हणतात, ती जर ही मिरच्या कुटताना जरी टाकलं तरी पण चालेल, चव छान येते त्या खड्या मिठानं। जर नसेल खात तर असं बारीक मीठ जरी टाकलं तरी चालेल। चवीप्रमाणे टाकायचं ना, असं कधी पण असतो ना खरडा म्हणा ठेचा चटण्या, त्यात थोडंसं मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे चवीला छान लागतं। तर गॅस केलेला आहे मीडियम आणि एक 2 मिनटं मी याला एकसारखं मीडियम गॅसवर परतून घेते। 2 मिनटं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला जर कांदा नसेल टाकायचा ना, तर जेव्हा आपण हे कुटलं की नाही खलबत्त्यामध्ये त्याच्यामध्येच मीठ टाकून कुटायचं आणि न परतता तसा पण ठेचा छान लागतो बरं का। आणि असा पण ही कुणी कमेंट केलेली आहे की तुम्ही मला जर असा दाखवा। ह्याच्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर टाकूया, कारण कोथिंबीरनं काय होतं माहिती आहे का, तिखटपणा थोडासा कमी लागतो। आणि मिरच्या तर ह्या बिलकुलच तिखट नाही आहेत, चवीला एकदम वेगळ्या असे लागतं। असं करायचं अशा काय त्या गोष्टी। थंडीच्या दिवसात काय होतं, सारखं असं जेवायची इच्छा होती, तर मग ह्या अशा पद्धतीत काहीतरी चटपटं करून खाल्लं की नाही तर मस्त असं वाटतं। आता ह्याला थोडंसं अजून परतून घ्यायचं, जेणेकरून आपण आता कोथिंबीर बी टाकली ना त्याचा कच्चापणा पण जाईल। आणि तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये आता अर्ध्या लिंबाचा रस पण टाकू शकता। तुम्ही काय काय टाकता जरा मला कमेंट करून सांगा। मी खूप रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते। मस्त असा ठेचा झालेला आहे बघा, चवीला तर एक नंबर झालेला आहे। करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।